आता निकाल यायला लागलेले आहेत. सुरुवातीचे अनेक कल सुद्धा हाती येतात, आपल्याला निकाल हाती येत आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनेक ठिकाणी आघाडीवरती आहेत. कुठे कुठे धक्के सुद्धा लागतात प्रस्थापितांना. जवळपास तर निकाल लागल्यात जमाय, म्हणजे आता दिसतच आहे अगदी काही जागा उरलेल्या आहेत. मला वाटतं पुढच्या तास दीड तासामध्ये चित्र स्पष्ट होईल राज्यभरातलं. ह्या 246 ज्या नगर परिषदा आणि 42 नगरपंचायती आहेत त्या सगळ्यातलं 2 तर बिनविरोधच आहेत. त्यापैकी मी अरुणराज यांच्याकडे जाते. अरुणराज, हे सगळे आकडे बघता मला वाटतं वडेट्टीवारांनी जे म्हटलेलं होतं की अपेक्षित आहे आम्ही 2 नंबरचा पक्ष राहू, ते 2 नंबरवरती तरी राहतील असं वाटतंय का? बघतोय तर 2 नंबरवरती जातील असं वाटत नाहीये. म्हणजे पहिल्या आपण मगाशी जे चर्चा करत होतो तेच पहिले 3 जे आहे ते फिक्स आहे. कोण असणार आहे काय नाही, सगळा खेळ जो चालू आहे 4थ्या नंबरवर, 5व्या नंबरवर आणि 6व्या नंबरवर कोण राहील त्याच्यासाठी आहे की काय, असं हे एकूण आकडे आपल्याला बघताना दिसून येत आहे. आणि ग्राउंड रियालिटी आपण वारंवार बोलत आलेलो आहोत की ग्राउंड रियालिटी ही वेगळी आहे. आणि जे हे सगळे आता 2 नंबरचं बोलणं जे आहे, 2 नंबर होत आम्ही वगैरे, हे फार वेगळं बोलणं आहे. लोकांची भावना वेगळी आहे हे समजून घ्यावं लागेल त्यांना. म्हणजे ज्या वेळेस भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे क्रमांक 1 पासून ते अगदी शेवटपर्यंतचे नेते प्रत्येक निवडणूक अगदी सिरियसली घेत आहेत, तर त्यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह संचारत असतो आणि ते वेगळ्या पद्धतीने त्या निवडणुकीला डील करत असतात. आणि ह्याच्या अगदी विरोधामध्ये जे आता असं म्हणतात की आम्ही 2 नंबरसाठी आम्ही 2 नंबरला असू शकू, तर त्यावेळेस काही सन्माननीय मोजकेच, हाताच्या बोटावरती मोजायला गेलं तर बोटं सुद्धा कमी पडतील इतकेच मोजके सदस्य जे आहेत हे प्रचार वगैरे करत होते, जोरदार प्रचार करत होते. बाकीचे प्रचारामध्ये दिसले नाहीत, कार्यकर्त्यांमध्ये तसा उत्साह दिसला नाही. लोकसभेवाला टेम्पो जो आहे हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येता येता पूर्णपणे संपलेला होता, असं आता आपल्याला हे एकूण आकडेवारी बघता म्हणावं लागेल असं दिसतंय. आणि अजून चित्र जे आहे ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, पण तिथं सुद्धा क्रमांक 4, क्रमांक 5 आणि क्रमांक 6 हेच फक्त आलटापालटी होईल. पहिले 3 तर फिक्स असल्यासारखं दिसतंय. नाही, आणि आता ही आकडेवारी आपण बघतोय, तुम्ही म्हणताय अरुणराज, त्यामध्ये या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे, प्रसन्न उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व अगदी नगण्यच्या बरोबर आहे. म्हणजे 7 आणि 4. मला इकडे हनुमंत पवारकडे मला जायला आवडेल. हनुमंत, एक प्रश्न तुम्हाला यासाठी विचारायचा आहे. ईव्हीएम वोटिंग आणि जे काही वोट चोरीचे आरोप होत होते, लक्षात घ्या हे ग्रामीण भागातलं निवडणूक आहेत. लोक इकडे म्हणजे लोकांना माहिती आहे, म्हणजे उदाहरणार्थ विधानसभेचा मतदारसंघ मोठा असतो, लोकसभेचा तर विचारायला नको, प्रचंड मोठा असतो. इथे मात्र ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहिती आहे आपला एरिया कोणता येतो. इथे मतचोरी किती काही करायची म्हटली तर मला खात्री असते ही वाडीच माझी आहे काय, त्या डायरेक्ट सावंतवाडी समजा धरा किंवा आणखी काहीतरी काय पवारवाडी म्हणा, तिथे माहितीच मग 100 उमरे माझेच आहेत. इथे वोट चोरी करणं, मशीन मॅनेज आहेत, हे आरोप तुलनेनं चालण्यासारखे नाहीत. हे जर का मतदान आत्ताचं पाहायचं म्हटलं तर याचा अर्थ ग्रामीण महाराष्ट्राने हे मतदान महायुतीला केलेलं आहे का? प्रसन्नजी, निवडणूक घोषित व्हायच्या अगोदर ज्या प्रारूप मतदार याद्या या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केल्या, तर त्या यादीवर महाराष्ट्रभरामध्ये काँग्रेसने जवळपास 1.5 लाख आक्षेप आम्ही ऑफिशियल नोंदवलेले आहेत. 1.5 लाख आक्षेप. मतदार यादी, त्याच्यामध्ये कुठला मतदार तुम्ही जिवंत असताना वगळला, कुठला मतदार तुम्ही 5 नंबर प्रभागामधला 20 नंबर मध्ये, 18, 14 नंबर मध्ये टाकला, असे 1.5 लाख पेक्षा जास्त आम्ही आक्षेप नोंदवलेले आहेत. माझ्या धाराशिव शहरामध्ये 15,000 मतदार असे होते जे त्यांच्या वॉर्ड मध्ये राहत असताना त्यांचं मतदान 4, 5, 6 वॉर्ड बदलून टाकण्यात आलेलं होतं. हे काय होतं? मतावर त्याचा परिणाम होतो, मतदान करणाऱ्यावर त्याचा परिणाम होतो. निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांना वगळले किंवा त्यांचं नाव त्यांनी ज्या भागात राहतात तिथे न टाकणे हा इलेक्शन मॅनेज करण्याचाच एक प्रकार होता. हे एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये अनेक उमेदवारांना, महाविकास आघाडीमधल्या उमेदवारांना असतील की काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना असेल, पोलिसांनी घरी जाऊन माघार घ्यायला लावलेली आहे. श्रीरामपूरमध्ये आम्ही बघितलं की आमच्या जिल्हाध्यक्षाचं अपहरण केलं, त्याच्या अगोदर आमच्या 3 उमेदवारांना पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून माघार घ्यायला लावली. सत्ताधारी आमदारांनी दहशत केली, सत्ताधारी मंत्र्यांनी दहशत केलेली आहे, पोलिसांनी दहशत केलेली आहे. निवडणूक आयोगानं प्रारूप मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ घालून ठेवलेले आहेत. हा एक भाग झाला. दुसरा भाग, ज्यावेळेस निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेस महाराष्ट्राचे दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, ह्या तिघांनी हजारो ठिकाणी सांगितलं की आम्हाला जर निवडून नाही दिलं, आमच्या पक्षाचं जर सरकार नाही आलं तर तुम्हाला निधी कसा मिळणार. हे असंवैधानिक होतं, हे अनैतिक सुद्धा होतं. त्यामुळं ऐनकेन प्रकारे एकमेकांवर कुरघोडी करणारी महायुतीवाली यांनी काँग्रेसला
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि शिवसेनेच्या तर कॅन्डिडेटला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रचंड मी त्रास हनुमंत दिलेला- थोडंसं त्रास थांबवतोय, दिलेला- चर्चेला भरपूर वेळ आहे. थोडंसं थांबवतोय, अपडेट सारखे येतात प्रत्येक क्षणाला. विक्रांतकडे जाऊयात. विक्रांत, अपडेटसाठी. हो सर, काय अपडेट्स आहेत आपण पाहतोय. पालघरमधील वाडामध्ये 17 पैकी 6 नगरसेवक विजयी झालेले आहेत. पालघरमधली अपडेट आहे मुंबईच्या शेजारची, त्यामुळे मुंबईसाठी सुद्धा महत्वाची. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा हे आघाडीवर आहेत. इंदापूरची निवडणूक सुद्धा महत्वाची. भरत शहा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. इंदापूरमध्ये नाराजी नाट्य सुद्धा झालं होतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये. कणकवलीमध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. कोकणातली निवडणूक जी प्रचंड चर्चेत राहिली होती, तिथं भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. कागलमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासंदर्भातली अपडेट आणि अशा सगळ्या अपडेट समोर येत आहेत. लातूरच्या निलंग्यामध्ये भाजपचे संजयराज हलगरकर 1008 मतांनी आघाडीवर आहेत. असे सगळे राज्यभरातले अपडेट्स आपण पाहतोय. रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे 3000 मतांनी आघाडीवर आहेत. तर रत्नागिरीमध्ये बातमी साताऱ्यामधून येते. सातारा नगरपालिकेमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते आघाडीवर आहेत. कोपरगाव मधली सुद्धा अपडेट समोर येते. नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे हे आघाडीवर आहेत. बार्शीतली अपडेट समोर येते. बार्शीमध्ये भाजपच्या तेजस्विनी कतले या 600 मतांनी आघाडीवर आहेत. प्रत्येक ठिकाणची प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवर पाहतोय. जामनेरमध्ये भाजपचे बाबूराव हिवराळे विजयी झालेले आहेत. कोण आघाडीवर आहे, कोण विजयी झालेला आहे, कोण पिछाडीवर आहे, सगळं काही आपण पाहतोय. बातमी विट्यामधून येते. शिंदेच्या शिवसेनेच्या काजल म्हेत्रे या आघाडीवर आहेत. विटा खानापूर आटपाडी मतदारसंघ सांगली जिल्ह्यातला. तर उदगीरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 उमेदवार विजयी झालेले आहेत. सगळी आकडेवारी समोर येते. उदगीरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 उमेदवार विजयी झालेले. साताऱ्यामध्ये दोन्ही राजेंना धक्का बसलाय. 3 अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले दोघं एकत्र आलेले होते, मात्र तरी त्या दोघांना धक्का बसलाय आणि 3 अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत. आघाडी नाहीये, थेट विजयी झालेले आहेत. त्यामुळे दोन्ही राजेंना हा धक्का म्हणावा लागेल. बातमी कोकणातून येते. रत्नागिरीमधली एक अपडेट आहे. रत्नागिरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शिल्पा सुरवसे या आघाडीवर आहे. बातमी मराठवाड्यातून आहे. जालन्यातील परतूर मतमोजणी केंद्राबाहेर गेटवर गोंधळ निर्माण झालेला आहे. सकाळपासून गोंधळाच्या अनेक बातम्या, अनेक अपडेट समोर येत आहेत. मतमोजणी केंद्रामध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांची ढकलाढकली सुरू आहे आणि त्यामुळं जालन्यामध्ये हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे. बातमी चाकणमधून आहे. 10:30 वाजून गेले तरी सुद्धा चाकणमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये आणि अवघी काही मिनिटं जरी मतमोजणीला सुरुवात झाली नाही तरी राडा होतो चाकणमध्ये. आता अर्धा तास झालाय मतमोजणीला, अजूनही सुरुवात झालेली नाहीये. महत्वाच्या सगळ्या अपडेट आपण आत्ताच्या क्षणाच्या पाहतोय. जामनेरमध्ये भाजपचे बाबूराव हिवराळे हे विजयी झालेले आहेत. राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या अपडेट्स, वेगवेगळी आकडेवारी, कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे, कोण विजयी झालेला आहे, सगळे अपडेट्स आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. हातकणंगलेमधून पश्चिम महाराष्ट्रातली अपडेट आहे. काँग्रेस 4, अपक्ष 2, ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी झालेला आहे. तर चंदगडमधून अपडेट समोर येते. चंदगडमध्ये पहिल्या फेरी अखेर भाजप आणि शिवसेनेचे सुनील काणेकर 303 मतांनी आघाडीवर आहे. चंदगडमध्ये पहिल्या फेरी अखेर भाजप आणि शिवसेनेचे काणेकर हे आघाडीवर आहेत. तर बातमी मालवणमध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. कोकणातली निवडणूक ही रंगतदार झालेली होती आणि तिथले अपडेट समोर येत आहेत. कोण विजयी झालंय, तर भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. शिंदेच्या शिवसेनेचेही काही जण आघाडीवर होते कोकणामध्ये, तीही अपडेट आपण पाहिली. मुरगुडमध्ये भाजप आणि शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत. बातमी उदगीरमधून समोर येते. उदगीरमधली काय अपडेट आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 उमेदवार विजयी झालेले आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी 8 उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उदगीरमध्ये विजयी झालेले आहेत. पुढची अपडेट राहतामधून आहे. राहतामध्ये भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार स्वाधीन गाडेकर हे आघाडीवर आहेत. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे गाडेकर हे उमेदवार आहेत आणि ते सध्या आघाडीवर आहेत. पुढची अपडेट ही सांगोल्यामधून आहे. शिंदेच्या सेनेचे उमेदवार आनंदा माने हे सुद्धा आघाडीवर आहेत. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय कोणत्याही भागाचा विचार करायचा झाला तरीही महायुतीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत किंवा विजयी झाले तशी अपडेट समोर येते. काही ठिकाणी, मोजक्या ठिकाणी महाविकास आघाडीचे किंवा त्यातल्या घटक पक्षांचे उमेदवार हे विजयी झाल्याचे किंवा आघाडीवर असल्याची अपडेट आताच्या क्षणाला समोर येते. राहतामध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वाधीन गाडेकर हे सध्या आघाडीवर आहे.
बऱ्याच ठिकाणचे निकाल आता स्पष्ट होऊ लागलेले आहेत. काही ठिकाणी आघाडी पिछाडी सुरू आहे तर काही ठिकाणी आता विजयी झाल्याचे निकाल सुद्धा समोर येत आहेत. बातमी नाशिकमधून समोर येते. नांदगावला शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सागर हिरे 1000 मतांनी आघाडीवर आहेत. नांदगावला शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले सागर हिरे हे सध्या 1000 मतांनी आघाडीवर आहेत. आपण सदस्य आणि नगराध्यक्ष दोन्हीकडच्या निवडणुका दोन्हीच्या अनुषंगानं उभे असलेले उमेदवार आणि त्यांचं भवितव्य त्यांच्या अनुषंगानं हा निकाल फार महत्वाचा आहे आणि त्या निकालाचे प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. मालवणमध्ये भाजपचे 2 उमेदवार हे आघाडीवर आहेत. हातकणंगलेमध्ये काँग्रेसचे 4, अपक्ष 2, ठाकरे सेनेचा 1 उमेदवार विजयी झालेला. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत आणि त्यासाठी माझ्या सहकारी नम्रता वागळे आपल्यासोबत आहे. आणि चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे थोड्या वेळात साधारण सिनारिओ कसा असेल हे आता हे आकडे आता सांगतायत. बघायचं की प्रत्येक विभागवार मध्ये कोणाची कशी सरशी आहे ती, पण ती सुद्धा आपल्याला प्रामुख्यानं महायुतीचीच दिसते. आता असला तर स्पर्धा असलीच तर ती महायुती अंतर्गत कोणत्या पक्षाचा कसा परफॉर्मन्स अगदी. म्हणावं लागेल.